सध्या सलग सुट्ट्या असल्यानं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई देवीची जगभर ओळख आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आलाय। दरम्यान याच मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आज पुन्हा एकदा पर्यटक भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। सध्या मी आहे अंबाबाई मंदिराच्या जो प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या परिसरात आणि या ठिकाणी पर्यटक भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। खरं तर आज 31 डिसेंबर आहे आणि उद्याच्याला 1 जानेवारी अर्थात नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना अनेक पर्यटक आहेत ते आदल्या दिवशीच कोल्हापुरात जे आहे ते दाखल होतात आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतात। त्याच पद्धतीनं आज अनेक पर्यटक भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विशेषतः पर्यटक भाविक आहेत आणि ते इतर राज्यातून आल्याचं जे आहे ते प्रथम दर्शनी आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर अंबाबाई देवीच्या दर्शनाला आजचा दिवस असेल किंवा उद्याचा दिवस असेल या ठिकाणी पर्यटक भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी लीन होताना आपल्याला दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लक्ष्मीच्या दिवसासाठी झालो आहे। रविवारी सुट्टी असते म्हणून वेळ काढून आलो आणि उद्या पहिला दिवस आहे ना, आज मुक्कामी आहे। उद्याचे दिवस पण दर्शन घेणार आहे, मग जाईल शेवटचं वर्ष आणि पहिली वेळ म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात हे 2 दिवस इकडे काढतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।